तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आणि आज माझ्या कल्टीकट्टा या शोमध्ये मी आरजे स्वरा तुमच्यासोबत आहेत. आणि आज कल्टीकट्टा या शोमध्ये आलेले आहेत प्रगतशील शेतकरी. खरं तर आता आजच्या भाषेमध्ये आपण त्यांना म्हणूयात ॲग्री कन्सल्टिंग करणारे प्रगतशील शेतकरी विनोद तोडकर सर. तर तुमचं आज कल्टीकट्टा शोमध्ये सर स्वागत आहे. थँक्यू. येस, कसे आहात तुम्ही? एकदम छान. अच्छा, तर आता प्रगतशील शेतकरी म्हणलं की खूपच त्याचं वलय नाही का खूप मोठं व्यापतं. तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल, कारण शेती म्हणलं की हा खूपच वेगळा विषय आहे. नाही, आता कसं आहे की शेतीमध्ये आता आपल्याकडे बऱ्यापैकी निसर्गाशी झगडणं जास्त झालं आहे. बरोबर. त्याचबरोबर दराचा विषय तेवढाच गंभीर आहे अलीकडे शेतकऱ्यांच्या पाठीमागे. आणि त्यातून शेती करणं आणि ती फायद्याची करणं, याच्यासाठी पारंपरिक शेतीला थोडासा फाटा देत आपण मॅनेजमेंट, म्हणजे ज्याला ॲग्री, म्हणजे मुळात मी शेतकरी आहे का नाही हा विषय आहे. मी ॲग्री बिझनेस करतो असं म्हणून आपण फार. आणि त्याला जोडीला आपण ॲग्री मॅनेजमेंट, म्हणजे शेतीची मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे आणि नियोजन कसं असायला पाहिजे याच्यावर काम केलं. अच्छा, हा माझा प्लस पॉईंट आहे असं माझं. बरोबर आहे. आणि खरंच ही गोष्ट माझ्यासाठी पण नवीन आहे, कारण आपण बरेचदा वेगवेगळे कन्सल्टंट पाहतो आपण, पण ॲग्रीमध्ये पण कुणीतरी कन्सल्टिंग करतं हे नवीन होतं माझ्यासाठी. हा मॅडम, आता याच्यामध्ये चांगला विषय आहे म्हणजे खरं तर जे नवीन पोर आता काय जे बीएस ॲग्री वगैरे किंवा काय होऊन जे यायला लागले त्यांना फार मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आता इथून पुढे शेती क्षेत्रामध्ये पण. कारण ज्यांच्याकडे आपल्याकडे शेती फार कमी होत चालली, एक तर तो एक प्रॉब्लेम आहे. आता प्रत्येक पावलाला कन्फ्युजन वाढायला लागलं आता लोकांचं पण आणि शेतकऱ्यांचं पण. खाली आम्ही ज्यावेळी ग्राउंड लेवलला काम करतोय तिथं. आणि दुसरा एक मुद्दा असा झालाय की ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना शेती करता येत नाही, अशी परिस्थिती आमच्या समोर यायला लागली. की ज्या मोठ्या शेती काही जणांच्याकडे आहेत त्यांचा विषय. तर नवीन जी मुलं येतील याच्यात त्यांना चांगल्या करिअर संधी आहेत या क्षेत्रात आता आपल्याकडे. बरं, ॲग्रीमध्ये. तर मला सांगा की तुमची शेती किती आहे, किंवा तुम्ही शेतामध्ये कधी उतरून ग्राउंड लेवलला काम केलंय का? 100%. म्हणजे मी मला आठवते, म्हणजे मी शेती आमची वडिलांचीच आहे. म्हणजे ज्याला रक्तात शेती म्हणून तसं माझं काम. म्हणजे आजोबा पण, वडील असतील, वडील नोकरी करत होते पण शेतामध्ये पण ते शेती करतच होते. आजोबा आणि माझे चुलते वगैरे सगळी शेतीच करतात. म्हणजे आजी, माझे आजोबा त्या काळात म्हणजे 1970-72च्या काळात कृष्णा नदीवरनं कासेगावात पहिलं पाणी उपसा कोणी केला असेल तर माझ्या आजोबांनी केलं. आणि त्यावेळी पण ते बिझनेसच करत होते असं माझं म्हणणं आहे. कारण त्यावेळी ते गुळाचा व्यवसाय, गुराळ करणं, हे त्यावेळी त्या आजोबांनी आमच्या केलेलं आहे. आणि त्यातनंच आज आमच्याकडे म्हणजे कुटुंबाची म्हणून, म्हणजे मला 4 चुलते आणि माझे वडील असं जर म्हणलं तुम्ही, तर आमच्याकडे 200-250 एकरात जमीन आहे. आणि या शेतीच्या उत्पादनातच आम्ही वाढवत गेलो. याच्यापासूनच हे पुढं वाढलेल्या जमिनी आहेत. तर आता तुमचं शाळा, कॉलेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तेव्हापासूनच असं वाटत होतं का की आपण शेतीसाठी काहीतरी काम करूयात? हे कधी ठरलं की आपण पण शेतात जाऊ, थोडं काम करू किंवा याच क्षेत्रामध्ये प्रगती करू? म्हणजे मुळात कसं, हे मी शेतकरीच कुटुंबात जन्माला आलो आणि माझे मामा वगैरे ते पण शेतीच करत होते. त्यामुळे कुठे गेलं तरी रानात जायलाच लागत होतं किंवा जाणं भाग पडत होतं असं म्हणून. आणि मला तेव्हापासूनच छंदच आहे पूर्वी, म्हणजे लहानपणापासून. म्हणजे मला आठवतं की मी 6वी-7वीत असताना पण ते नाही का आपल्याला गादी वापी करून त्याच्यावर काहीतरी लावायला सांगत होती वगैरे असं. तर तिथं पण मी माझा पहिला नंबर यावा यासाठी मी झटत होतो आणि मला मिळत पण होता. आणि ती जी थाप पडली ना पाठीवर, की त्यातनं मला जरा ज्यादा मी इंटरेस्ट घेतला शेतीत असं मला. अच्छा, ओके. तर सर, तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला बालपणापासून कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी शेतामध्ये, रानामध्ये जावं लागायचं. आता शेती आणि रान म्हटलं की आपल्याला शाळेत किंवा अगदी बालवयामध्ये हा वेगळा विषय असतो. आणि जेव्हा आता आपण खूप मोठे झालो, आता करिअरच्या दृष्टिकोनातनं आपण जेव्हा बघतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी, तर आता ॲग्रीमधली करिअरची संधी ही खूपच वेगळी आहे. म्हणजे आता मुलं बाहेर पडतायत ॲग्रीमध्ये पण, एज्युकेशन घेऊन, डिग्री घेऊन बाहेर पडतात. मग त्यांच्यासाठी या कशा संधी असणार आहेत ॲग्रीमध्ये बिझनेसला घेऊन? आता ॲग्रीमध्ये आता समोर, आता आमच्या समोर जे दिसतंय आम्हाला आता, म्हणजे मी जवळपास मॅडम 1200 एकरवर आज कन्सल्टन्सी करतोय. म्हणजे मार्गदर्शन करतोय, शेतकरी असतील किंवा या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टर मधल्या जमिनी असतील, यांच्यासाठी काम करतोय मी. तर मला असं दिसतंय की टेक्निकली बाबींची फार वानवा आहे इथं.
त्या माणसांची म्हणा किंवा काय. आता याच्या अगोदरचा एक काळ असा गेला म्हणजे माझ्या वडिलांच्या पर्यंत किंवा माझ्या सुरुवातीच्या काळापर्यंत की कुणीतरी यायचं हे औषध मार म्हणजे तुझं 100 टन ऊस निघेल किंवा हे असं होईल तसं होईल असं सांगून आम्हाला फसवलो गेलो याची एक भावना झाली होती. आता आम्ही टेक्निकली काम करा की कसं निघतंय म्हणजे 100 टन कन्सल्टन्सी सलग 10 वर्ष ऊस 100 टन काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे. तर ही जी एक टेक्निक आता आपल्याकडे आहे किंवा आतापर्यंत जेवढं काम झालं रिसर्च झाले जे सायंटिस्टने ते सांगून ठेवलं तर त्याच्यावर आपण आता तसं तसं काम करत गेलो आणि तसं रिझल्ट पण येत गेले. थोडे लेट आले पण आले जरूर. आता याच्यामध्ये जर नवीन पोरं जर येणार असतील तर त्यांना या मार्गदर्शन करणं हा एक उद्योग आहे आजच्या ह्याच्यात. म्हणजे आम्ही म्हणजे ते पैसे घेऊन करिअर होईल इतके संधी याच्यामध्ये आहेत. बाय प्रोडक्ट मध्ये पण संधी आहेत. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की मधमाशा पाळून सुद्धा तुम्हाला लाखो रुपयांचा व्यवसाय करता येऊ शकतो. मग त्या अनुषंगानं पण याच्यामध्ये संधी आहेत. संधी खूप आहेत. म्हणजे तुम्ही आता जनतेनं उठायचं आणि मी ITच करतो हेच करतो मेडिकलच करतो वगैरे तर तेवढ्या संधी ह्या क्षेत्रात पण आहेत. आता थोडं अजून खाली जाऊन सांगायचं म्हटलं म्हणजे बेसिक ज्याला आपण म्हणू की एखाद्या पिकाला NPK रेशो काय असावा आणि त्याची न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशी असावी हे सुद्धा बेसिक अजून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही किंवा टेक्निकली म्हणजे ज्याला आपण भाषेमध्ये टेक्निकली म्हणू तसं ते करतात. आता साधी गोष्ट आहे मॅडम की खतं म्हणजे युरियासारखं खत असेल DAP असेल किंवा मिक्स खतं असेल आपण उघड्यावर टाकणं आणि ती माती अड करणं याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे. पण लोक तिथं पण कंटाळा करतात. जर टेक्निकली माणूस गेला ना तर तो त्या पद्धतीनं काम करेल आणि त्याची रिझल्ट चांगले येतील खर्च कमी होतील आणि उत्पन्न पण वाढेल आणि त्यातनं तुम्हाला 2 पैसे मिळवायची संधी पण आहे. बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात म्हणजे वर्मी कंपोस्टिंग सारखा असेल गांडूळ खतासारखे प्रोजेक्ट असतील अळंबी असेल मासे पालन असेल शेळी पालन असेल कोंबडी पालन असेल हे भरपूर उद्योग ह्याच्या अनुषंगानं करता येण्यासारखे आहेत. तर आता तुम्ही सांगितलं ना की लोक कंटाळतात खत वगैरे टाकायला असं ते तुम्ही आता जे वाक्य बोललात ना तर त्याची एक सुरुवात असते ना तर ती आपल्या घरापासून होते. आता घरामध्ये एखादं झाड आपल्याला लावायचं असेल एखादं रोप आणलं असेल आता आपण तुळशीचं रोप वगैरे घेऊयात नॉर्मल तर ते लावायचं सुद्धा आपण कधी कधी कंटाळा करतो बघा. विकत घेतलं की डायरेक्ट लावतो त्याच्यासाठी काही खत वगैरे वेगळं असं काही आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत. तर आता आपण बघतोय की निसर्गामध्ये बरेच बदल होताना दिसतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याकडं अलीकडच्या या 5-6 वर्षांमध्ये ना 12 महिने पाऊस पडतोय. म्हणजे आता ऑक्टोबर महिना सुरू आहे तरी पण आपल्याकडे पाऊस आहे आणि मग शेतीवरती त्याचा थोडाफार काही भागामध्ये परिणाम होतो. काही ठिकाणी लोकांना पाऊस पडणं खूप गरजेचं असतं म्हणजे शेतीसाठी. आता मी रोज बातम्या वाचते ना तर मला लोक असं म्हणतात किंवा बातम्यांमधून दिसतं की मराठवाड्यामध्ये पाऊस पडतोय छान पीक त्यांच्यासाठी मिळतंय शेतकऱ्यांना. पण आपल्या इकडे बघितलं तर थोडं सोयाबीनचं वगैरे नुकसान झालेलं पण दिसतंय असंही लोक म्हणतात. मग हे कसं मॅनेज करतात शेतकरी म्हणून तुम्ही कसं काम करताय किंवा काय सांगाल? आता मी त्या भागात पण मराठवाडा विदर्भ किंवा आपण श्रीगोंदा नगर वगैरे भागात मी भरपूर काम केलंय. मला ह्या 2 गोष्टी इथं बेसिक सांगता येतील की निसर्ग लहरी झालाय हे मान्य करावं लागेल आणि तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की 20 एकर जमीन आहे तर तो 20 एकर सोयाबीन पेरतोय. 20 एकर आहे तर 20 एकर हळद करतोय. ज्याला 10 एकर जमीन आहे त्याला डोक्यात आलं तूर करायचे तर 10 एकर तूर करतो. माझं म्हणणं असं आहे की एक पीक पद्धती नका करू तुम्ही 2-3 पिकं करा. म्हणजे समजा एखाद्या पिकात तुम्हाला फटका बसला तर किमान एका पिकात तुम्हाला जगण्या येत येईल. म्हणजे हा एक मार्ग आहे त्याच्याकडे आता आमच्याकडे म्हणजे की बाबा तुम्ही एका पिकावर अवलंबून न राहता 2-3 पिकं करा. आता समजा आम्ही टोमॅटो केले होते आता यावेळेला माझ्याकडे प्लॉट होते कन्सल्टन्सीला. तर मॅडम या एवढा प्रचंड पाऊस झाला म्हणजे रात्रंदिवस पाऊस मग करपा मग ते बुरी आणि ती किडी आणि ते कंट्रोलच न येण्यासारख्या पलीकडे गेलेल्या गोष्टी. मग समजा तर तुमच्याकडे 5 एकर आहे आणि तुम्ही 5 एकर टोमॅटोज करून बसला असाल तर नक्की या निसर्गापुढे तुम्हाला हरावं लागेल. पण त्याच वेळेला सायमल्टेनियसली तुम्ही ऊस पण 2 एकर केलाय 2 एकर हे केलंय 1 एकर आणि काहीतरी केलं तर तुम्हाला तुमचं कुटुंब जगणं इतकं होऊ शकते. आणि त्यात जर तुम्हाला अशी एखादी लॉटरी लागली तर लागू पण शकते. म्हणजे तुम्ही एक तुम्हाला घर खर्चाला किती लागणार आहे की माझा 2 लाख रुपये वर्षाचा खर्च आहे तर मला माझं गणित असं आहे माझं स्वतःचं तर माझा 2 लाख रुपयाचा ऊस मला वर्षाला उत्पन्न यायलाच पाहिजे एवढं मी करीन. तो माझ्याकडचा घर सेफ केला असं माझं म्हणणं आहे की मला ती यायलाच पाहिजे तेवढे पैसे.
मी 1 एकरभर मी थोडासा जुगार ज्याला म्हणून असं एखादं पीक करेन की ज्याच्यामध्ये सिमला मिरची असेल किंवा टोमॅटो सारखं पीक असेल, असं काहीतरी करेन. आणि 1-1.5 एकर मी बेवड पीक म्हणून पण करेन, म्हणजे हळदी सारखं पीक असेल तर मी ती बेवड पीक म्हणून बघतोय त्याच्याकडे. त्यातनं पैसे पण मिळतील, थोडेफार कमी मिळाले तरी जमिनीचं पोत सुधारत जाईल आणि मी माझ्या पुढच्या पिढीला चांगली जमीन देईन. हा एक उद्देश आहे. अशा पद्धतीने जर आपण प्लॅनिंग करून गेलो तर आता मॅनेजमेंट म्हणजे काय तर हेच पार्ट आहे. मग मॅनेजमेंटमध्ये अजून एक पार्ट काय होतो की तुम्ही केळी केले म्हणून मी करतोय. माझं म्हणणं आहे की असं करू नका. तुमच्या जमिनीचं पोत बघा, तुमचं करण्याची कॅपॅसिटी काय आहे आपण कॉपी करतोय. कॉपी करण्याच्या नादात आपण नुकसान करून घेतो आपलं स्वतःच. कारण आपल्याकडे पाणी आहे किती, त्याच्याकडे कसं आहे, तिची जमीन कशी, आपली कशी, याचा कुठं विचार नाही करत आपण. त्याने केलंय म्हणून आपण करायचंय. ऍक्च्युली असं करायची ही काही सिस्टम नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही केळी करणार आहे ना, तर केळीच्या पिकाचं तुम्ही थोडं 1-2 महिना तिथं जावा, बघा काय कंडिशन आहेत, काय खतं लागतात, कसं चालतंय काम, आणि मग तुम्ही तुमच्या शेतीचं तेवढे प्रिपरेशन करून, लँड प्रिपरेशन म्हणून आपण ज्याला जमिनीची पूर्व मशागत करायला पाहिजे ती पूर्ण करून मग ते उठून त्यानं केलंय म्हणून ह्यानं ती करणं, इथं पण काही घोटाळे आहेत. ही मॅनेजमेंट नाही. मॅनेजमेंट कशाला म्हणता येईल तर तुम्ही ते प्रिप्लॅन करायला पाहिजे सगळं, की मी कधी करणार आहे, मग त्याचं उत्पादन कधी येणार आहे, त्यावेळेचे रेट काय राहतील, त्यावेळेचं क्लायमेट कसं असू शकेल वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅनेजमेंट. आणि इथं कुठेही काम होताना दिसत नाही खालच्या लेवलला. म्हणजे ते 10-5% सोडलं तर बाकीची कॉपी पेस्ट असा प्रकार चालू आहे. आणि इथं म्हणून मॅनेजमेंटच्या लोकांचं काम चांगलं चालेल, त्यांना भरपूर संधी आहेत. त्याच्यानंतर कीड रोगांचं पण नियोजन तसंच आहे. म्हणजे रोग एक आहे आणि औषध एक मारत बसलेत. काही किडे, काही रोग असे आहेत किंवा काही फंगस असे आहेत की तुम्हाला ते नॅचरली पण त्याच्यावर कंट्रोल करता येऊ शकते. किंवा निसर्गातले काही म्हणजे आता समजा हळद आहे आणि आत्ता हळदीची अशी कंडिशन आहे मॅडम की पाणी भरपूर आहे. आणि त्याच्यात पुन्हा दुसरा आता मुद्दा असा होऊन बसलाय की कंदकुज हा एक प्रकार आहे आणि त्याला एक कंदमाशी म्हणून, म्हणजे तिला आपले मच्छर डास वगैरे असतो तशी ती माशी येते आणि तिला पाठीमागच्या बाजूला सोंड असेल त्याचं ती दंश करून त्याच्यात अंडी घालते. ती अंड्यातनं आळी बाहेर आली की ती कंदकुज व्हायला चालू करतात, खायला चालू करते. तर एरंड आपल्याकडे मिळतं. एरंडाचं जर तुम्ही 1 किलो एरंड घेतलं आणि चेचलं थोडंसं, दुखवणं ज्याला म्हणून आपण, किंवा हरभरा डाळीसारखं असं त्याचं थोडं बारीक हे करून, पीठ नका करू, थोडंसं फक्त त्याला दुखवून घ्या आणि ते बादलीत किंवा बाटल्या भरून ठेवलं त्यांना वर ओलं मारून, तर त्याच्यात सुद्धा बऱ्यापैकी कॅचेस होते. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी रोग एखादं पेस्टिसाइड किंवा कीटकनाशक फवारलंच पाहिजे रासायनिक एखादं असंही नाही. म्हणजे हे जे मार्ग आहेत ना, हे उत्पन्न वाढवण्याचेच मार्ग आहेत. हा पार्ट पण मॅनेजमेंटचा असा आहे. बरोबर आहे. तुम्ही आता शेतीतलं मॅनेजमेंट सांगितलं, म्हणजे आतापर्यंत आपण काय ऐकतो की इव्हेंट किंवा ऑफिसमध्ये आणि घरामध्ये आपण मॅनेजमेंट करतो, पण शेतीमध्ये पण मॅनेजमेंट करावी लागते, हेही तितकंच महत्वाचं आहे. तर आता शेतीबद्दल तुम्ही सांगितलं की मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे, तर मला सांगा की आता मॅनेजमेंट आलं आणि प्लस ॲग्री कन्सल्टिंग पण आलं. जेव्हा तुम्ही हे काम करायला सुरुवात केली कन्सल्टिंग म्हणून, तर तुमचा पहिला अनुभव कसा होता, लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळत होता तुम्हाला? त्याच्यासाठी ना मॅडम मला आधी सक्सेस होऊन दाखवायला लागलं. म्हणजे तुम्ही माझ्याकडे कधी आलात तर तुम्ही माझ्याकडे बघितलं की हा काय करायला लागलाय. ज्यावेळी मी तुम्हाला सांगतो ना 1995ला ज्यावेळी मी पहिल्यांदा पालाकुट्टी हा प्रकार केला, त्यावेळी माझ्याकडे हसत होती लोक की हा काय करायला लागलाय नेमकं. पण मला माहित होतं की हे एक दिवस आपण प्रयोगच करतोय, काहीतरी होईल यातनं. आणि आज जवळपास तुम्हाला बऱ्यापैकी ठिकाणी आता पालाकुट्टी करताना दिसतील लोक. काही थोडे हातावर मोजणे आहेत, काही त्याची पाला जाळत असतील, काय करणार असतील किंवा कसं, पण पालाकुट्टी करायला लागली लोक. म्हणजे त्याचा पोत सुधारतो, त्याचा जीवाणू वाढतात किंवा त्याचा चांगला वापर होतो, ही ह्युमसला चांगलं काम होतं, हे लोकांच्या लक्षात आलं. तसं ज्यावेळी मी सक्सेस झालो, म्हणजे मी सातत्याने 100 टन ऊस काढायला लागलो, ती काही जादू नव्हती किंवा हेच औषध आणि हे केले की होते असं नाही. मला बेसिक गोष्टी समजल्या त्यातल्या की जमिनीची कशी मेहनत व्हायला पाहिजे, कुठल्या वेळी व्हायला पाहिजे, आंतरपिकं कशी घ्यायला पाहिजेत, बियाणं कसं निवडायला पाहिजे, त्याचे डोसेस कसे योग्य प्रमाणात जायला पाहिजेत. ही मॅनेजमेंटचाच पार्ट आहे ना सगळा मॅडम. म्हणजे ह्याच्यात मॅनेजमेंट म्हणजे काही वेगळं काय नाही याच्यापेक्षा. पण ही ज्यावेळी तुमचं शेड्यूल तयार होईल ना, तुम्ही शेड्यूल प्रमाणे चालायला चालू कराल, हे बेटर रिझल्ट मिळत जातील. अच्छा, तर आता तुम्ही मॅनेजमेंट सांगितलं, कन्सल्टिंग बद्दल सांगितलं, लोकांचा छान तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आणि हा प्रयोग किंवा एक्सपेरिमेंट तुम्हाला आधी स्वतःवरती करावा लागला आणि मग तो लोकांपर्यंत पोहोचला. तर तुम्ही पालाकुटीबद्दल पण सांगितलं, तर मला एक सांगायचं होतं की मी बऱ्याच शेतकऱ्यांना अलीकडं काही दिवसांमध्ये ऐकलंय, तर तुम्ही जसं म्हणाला की पालाकुटी किंवा पाला जाळतात वगैरे, तर काही शेतकरी म्हणजे जाळत नाहीत, त्यांना असं वाटतं की खराब होतो जमिनीचा पोत वगैरे, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. पण प्रत्येक शेतकरी
शेतकऱ्याचा त्याच्या जमिनीला घेऊन किंवा शेतीला घेऊन वेगवेगळा अनुभव असतो, वेगवेगळी शेती ते एक्सप्लोअर करत असतात. तर आता अजून एक मला विचारायचं होतं की तर आता ॲग्री हे क्षेत्र तरुणांसाठी आजच्या खूप वेगळं आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की फक्त आजच्या तरुणाईला काय फक्त मेडिकल, इंजिनिअरिंग, IT हेच फक्त चौकटीमध्ये त्यांचं आहे किंवा डोक्यामध्ये, पण हे सोडून आपण ॲग्रीमध्ये छान करिअर करू शकतोय. तर याच्या मला बेसिक गोष्टी थोड्याशा मला तुम्ही सांगाल का, म्हणजे आजच्या तरुणाईला पण छान त्या पद्धतीनं कळतील की कशा संधी आहेत? नाही, आता मी जसं तुम्हाला म्हटलं की आता आपल्याकडं काही पूर्वी आम्ही ऐकायचो की बाहेरच्या देशातनी पण आपल्याला भरपूर जमिनी वगैरे, आता काही लोक आपल्यातली पण बाहेर जाऊन शेती करायला लागली किंवा मार्गदर्शन करायला लागली, मलाही ऑफर आहेत काय. आता जर समजा आता तुम्ही नवीन याच्यात काम करायला लागलं तर तुम्हाला बाहेर सुद्धा ॲज अ कन्सल्टंट म्हणून भरपूर संधी आहेत. बरं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पिकामध्ये, म्हणजे तुम्ही ग्रीन हाऊस मध्ये एक्सपर्ट असाल, पॉलिहाऊसमध्ये असाल, ओपन फील्डमध्ये असाल, ऊसासारख्या शेतीसारख्या असाल, तर बाहेरच्या देशातनं पण संधी. पण ते कसं आपल्याकडे येतं, म्हणजे आपण त्याच्यासाठी आधी बेसिक गोष्टी काय करायला पाहिजेत? म्हणजे आता समजा की मी डिग्री घेऊन बाहेर पडली तर मग मला त्याचे स्कोप कसे असणार आहेत? ह्याच्यात अजून एक तुम्हाला बेसिक सांगतो. तुम्ही मोठ्या कॉलेजमधनं बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि तुम्हाला एखादा बिझनेस उभा करायचा आहे, तर बँक तुम्हाला फायनान्स करताना तुम्ही कुठे शिकला आणि तुम्हाला किती टक्के मार्क आहेत हे काय बँक बघत नाही. बँक काय बघेल की तुझं मागल्या 3 वर्षाचं ग्रोथ काय. बरोबर, बघा बेसिक आहे गोष्ट. सेम कंडिशन शेतीत आहे. अच्छा, तुम्हाला काम कधी मिळेल, याच्यामध्ये बाहेर जाण्याच्या संध्या कधी मिळतील, तुमच्याकडे कन्सल्टंटचा सोर्स कसा वाढेल किंवा या बिझनेसच्या कशा अपॉर्च्युनिटीज वाढत जातील, तुम्हाला करून दाखवावं लागेल. मागे 3 वर्षात तुमची ग्रोथ दाखवावी लागेल. बरोबर ना. म्हणजे तर तुम्ही मग तुम्हाला हे सगळं वाढत जाईल आणि तुमचा बिझनेस पण वाढत जाईल. म्हणजे त्याच्यासाठी थोडंफार शेतीमधलं पण नॉलेज पाहिजे. नाही, थोडंफार नाही, थोडंफार नाही चालणार. तुम्हाला म्हणजे लायकी सिद्ध करावी लागेल. हा एक शब्द म्हणून आपण म्हणजे कुठेतरी वाचलं होतं की तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला तुमची लायकी सिद्ध करावी, तर तुम्हाला इथं पण ती करावं लागेल. आणि इथं त्याला एक्सक्यूज नाही. आणि इथं तुम्हाला भले तुमचा बिझनेस किती चालला हे आम्ही कागदावर बघू किंवा आम्हाला दिसतंय म्हणून, पण माझा ऊस 100 टन जातो असं ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी ऊस मी तिजोरीत ठेवलेला नाही ना. ऊस माझ्या शेतात आहे, येणं जाणाऱ्याला दिसतं ना की हा 100 टन जाईल का नाही जाईल. त्यामुळे इथं खोटं नाही चालणार. इथं तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड राहावंच लागेल. म्हणजे हा एक त्यातला बेसिक फरक आहे. अच्छा, तर मग आता तरुणांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की शेतीमध्ये थोडंफार नाही का आपल्याला खूप चॅलेंजेस आहेत, आव्हानात्मक गोष्टी आहेत. म्हणजे कधी आपल्याला छान पीक मिळतं किंवा काही पैसे येतात, पण कधी कधी तोटे पण होतात. त्याच्याकडे कसं बघायचं आपण? मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं ते बघता येईल. आता मी माझं एक थोडंसं थोडक्यात सांगतो की आता मी 100 टन ऊस गेले 10 वर्ष काढतो. आता मी खोडं पण 100 टन काढायला लागलो. कधी ज्यावेळी मी बियाण्याला प्लॉट काढायला लागलो आणि जूनमध्ये माझं बियाण्याला प्लॉट जातो, तर आता तोच प्लॉट मी खोडवा म्हणून ठेवला तर मला त्याचं पण 100+ आता 4-5 वर्ष झालं माझं उत्पादन आहे. पण मी ती सिंगल पीक करत नाही कधी. म्हणजे आता मी लागण केली तर ऑगस्ट एंडला केले तर मी त्याच्यात मेथी, कोथिंबीर वगैरे अशी पिकं आंतरपिकं म्हणून घेतोय. कुठं भुईमुग घेतला जातो, कुठं काय घेतलं. म्हणजे तुम्हाला दर 2-3 महिन्यानं पैसे तुमच्याकडे यायला पाहिजे, रोटेशन व्हायला पाहिजे, म्हणजे तुमचं ग्राफ चढत राहायला पाहिजे. आता जी माणसं फक्त शेती ऊसाचीच करतात असं समजून चला, आणि त्याला 18 महिन्यानंतर जर पैसे येणार असतील तर 18 महिने त्याला पदरचे पैसे घालत बसायचे आणि 18 महिन्याने त्याच्याकडे पैसे येणार. हे काय बिझनेस पॉलिसी नाही. म्हणजे एखादा शेतकरी तो हे करू शकेल, पण बिझनेस करणाराकडे असं नाही करता येणार आपल्याला. तर माझं पीक पॅटर्न पण असे आहेत की जर मला 2-3 महिन्यानं पैसे येत राहतील. आणि ही पण मॅनेजमेंटच आहे, ही पण ऍग्री बिझनेस आहे. फिरून फिरून आपण मॅनेजमेंट वरती यालाच लागणार. परत त्याचा पुढचा टप्पा आता आम्ही आता असा हातात घ्यायला लागलो. म्हणजे याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी किती आहेत ते सांगतो. बरोबर आहे. भविष्यातल्या गोष्टी पण सांगा. योजना काय आहेत? मार्केटिंगची योजना आपण घेतोय की आता मार्केटिंग कसं करायचं आहे, तर मी पिकवतोय तर मी विकणार आहे. बरोबर. आणि त्याचा दर पण मीच ठरवणार आहे. अशा मुद्द्यावर आलं तर काय होईल, मग आम्ही एक आता प्रयोग करायला लागलोय. तर आमचा एक 10-12 जणांचा 15 जणांचा ग्रुप आहे की ज्याच्याकडे आता माझ्या एका मित्राकडे काशेगावच्या एक दादा एक गुंठ्याच्या 3-4 प्लॉट्स आहेत असे 3 वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्याकडे आता 4 पिकं आहेत. भेंडी आहे, काकडी आहे, लांबडी मिरची आहे, कारला आहे, दोडका आहे. मग थोडे ते केलं आणि तो आणि त्याचे वडील 2 जण ते विक्री करतात बसून, बाजारात करतात, रोजच्या मंडईत करतात वगैरे. तर त्यांना आता रोज 1000-2000 रुपये यायला लागले.
नेट प्रॉफिट ठेवायला लागले ती लोक. म्हणजे हे काम करतंय, हे वर्क व्हायला लागले. तर मग आता प्रत्येकाला ते शक्य नाही. तर मग आता आम्ही दुसरा एक पर्याय असं काढायला लागलोय आता, की इथं आम्ही सगळं मार्केट ते असं आम्ही ग्रुप करतोय आता, 25-30 शेतकरी असं जे यंगस्टर्स आहेत जे नवीन शेती करायला लागले, तर त्यांना आम्ही मार्गदर्शन असं करायला लागलोय की कन्सल्टिंग तर आम्ही करतोय, प्लस आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही हे करा, तुमच्या प्लॉटमध्ये भेंडी करा, या दोघांनी गवारी करू दे, या दोघांनी वांगी करू देत, या दोघांनी टोमॅटो करू देत, आणि ती एकत्र करू, इथं पॅकिंग करू, आणि मुंबई पुणे वगैरे जिथं आपल्याला मार्केट मिळेल तिथली एखाद्या बिल्डिंग मध्ये आपण पहिल्यांदा 4 बकेट जातात का, मग तिथं अजून मार्केट वाढवता येईल का, तिथं आपण डायरेक्ट जाऊन हे सगळं विकू शकतोय का, मग त्यातनं मग ग्रेडेशन इथंच करू, निवडक माल देऊ, असं आम्ही आता ते पाऊल चालू केलंय आता. म्हणजे पहिले आम्ही दिवाळीनंतर आता ते स्टार्टअप घेतो. बरोबर आहे, खूप छान हे स्टार्टअप आहे. आणि मला अजून सांगायचं की तुम्ही तरुणांना पण थोडंसं त्याच्यामध्ये इन्क्लूड करताय. जोगसपाट गमतीनं मी सांगेन की जिथं मुलांचे लग्न वगैरे हा विषय येतो, तर तिथं मुलींना ना शेतकरी हा नवरा नको असतो, किंवा त्या संदर्भात काही काम करत असेल तर नको म्हणतात, पण त्यांना शेती हवी असते. तर तसा काही अनुभव तुम्हाला आलाय का? भरपूर आहेत. आता आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे पण अशी काय आता मी टीम केली आता समजा, म्हणजे जसं माझ्याकडे कॉर्पोरेट मधले पण काही काम आहेत, तसं माझ्याला खाली ग्राउंड लेवलला पण मी आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन कुठलाही मोबदला न घेता माझंच पेट्रोल साडून मी जाऊन त्यांच्यापर्यंत सगळं त्यांना मार्गदर्शन आता करतोय. तिथं हे प्रॉब्लेम आहेतच, इतके प्रचंड आहेत म्हणजे की न सांगण्यापलीकडचं. म्हणजे 10-20 एकर आता म्हणजे तुम्ही आपल्या भागात, म्हणजे आपण वाळवा इस्लामपूर मधनं बोलतोय, तर आपल्याकडे आता कुठेही 40 लाख रुपयाच्या आत एकर जमीन नाही मॅडम. 10 एकर जमीन असेल तर त्याच्याकडे म्हणजे ते 4 कोटीचा मालक आहे, पण त्याला मुलगी मिळत नाही आज. ही परिस्थिती आहे का? तर आहे शोकांतिक आहे. आता मग ह्याला चंगळवाद म्हणा किंवा त्यांचं ते लाईफस्टाईल आता तिकडची वेगळी असेल, असू शकतं ते. आता त्याला काही इलाज नाही, म्हणजे ते काय तो काय आपला पार्ट नाही. पण बरोबर, मी तुम्हाला एक गॅरंटीनं सांगू शकतो, मी एक गॅरंटी देतो तुम्हाला याच्यामध्ये की शेतीमध्ये जर करायचंच म्हटलं ना तर मॅडम भरपूर काम आहे, आणि इथं पैशाची कमतरता नाहीये. बरोबर आहे. आणि तुम्ही आता बोलण्यातनं सांगितलं की तुम्ही शेती करत करत हे कन्सल्टिंग पण करताय, तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही परत मी विचारते की मॅनेजमेंट कशा करताय, ह्या सगळ्या गोष्टी कसा वेळ देताय शेतीला आणि कन्सल्टिंगला? सोपं आहे, कारण मला इंटरेस्टच आहे, मला आवडतं शेती करायला, हा एक पहिला पार्ट आहे. आणि माझं म्हणणं पण असंच आहे की तुम्ही जे काम करताय ते जर तुम्हाला आवडत नसेल तर ते काम बरोबर करूच नका, ते तुम्हाला आवड म्हणजे होणारच नाही. पण मला आवडतं ते, म्हणजे मी रात्रंदिवस शेतीत राहू शकतो, इतकं मला ते भावतं. म्हणजे मला जर एखाद्याने विचारलं की तुम्ही तुझी सगळ्यात सुंदर ठिकाण कुठलं आहे, तर मी माझी शेती असं म्हणजे मला तिथं गेल्याशिवाय काश्मीरमध्ये पण मला नाही सुख लागत, मला माझ्या रानात बसल्यावर जेवढं मिळतं ते. ह्या स्टेज पर्यंत तुम्हाला जर शेती करणार असाल तर ती फायद्याची पण आहे, आणि ती तुम्हाला आनंद देणारी पण आहे, आणि सगळंच आहे. आणि मी तुम्हाला आज पण सांगतो, जर खरंच शेती व्यवस्थित सिस्टमॅटिक शेती जर केली ना, तर बऱ्यापैकी म्हणजे जे पुण्यात 5-50 हजार पगार घेतात ना, तेवढ्यापेक्षा चांगली लाईफस्टाईल इकडे आहे, आपल्याला ऍग्रीमध्ये आहे आणि आहेच. बरोबर. तर आता तुम्ही शेतीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या, आणि आपल्याकडं शेतीपीक हे भरपूर मोठ्या पद्धतीनं प्रमाणामध्ये आपण घेतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे शेती आहे. तर पालेभाज्यामध्ये वगैरे आता तरुणांना काही संधी आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये जर करिअर म्हणून बघायचं झालं, बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघायचं झालं, तर ऍग्रीमधला काय सांगाल याबद्दल? हा, भरपूर. आता पारंपरिक म्हणजे कसं होत होतं, पूर्वी आपल्याकडे सोयाबीन आणि भुईमूग आणि हे अशी पिकं व्हायची. आता ना चायनीज व्हेजेस मध्ये भरपूर डिमांड आहेत लोकांच्या. म्हणजे त्याच्यामध्ये जुकिनी आहे, पोकचा आहे, ब्रोकोली आहे, आईसबर्ग वगैरे आहे, अशा बऱ्याच व्हेजेस आता आले. भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, आणि चेरी टोमॅटो वगैरे. आता याच्यात भरपूर संधी आहेत. म्हणजे समजा आपलं क्षेत्र कमी जरी असेल आपल्याकडे, तरी आपल्याला ही पिकं करता येतील. आणि म्हणजे काम करायला तुम्हाला खूप स्कोप आहे मॅडम. म्हणजे इतका स्कोप आहे की तुम्ही जेवढं कराल तेवढं इथं कमी आहे, आणि त्याला डिमांड पण आहे, मागणी पण आहे, आणि पैसे पण होत आहेत. हा, मार्केट आहे, थोडंफार कमी जादा होईल, आणि ते एक्सेप्ट करूनच चालायला लागेल तुम्हाला की हे मार्केट आहे. आणि इथं तुम्हाला महिना झाला की एवढे पैसे येणार नाहीत, कधी जादा येतील कधी कमी येतील. हार्डवर्क म्हणजे ज्याला हार्डवर्क करायची तयारी ठेवायला पाहिजे, पेशन्स फार पाहिजे. ह्या 2 गोष्टी आहेत. आणि त्याच्याबरोबर आपण जरा थोडंसं सायन्स, आता ऍक्च्युली आपण मगाशी मी म्हणलं तसं की हे काय सायन्स नाही, म्हणजे आपण ऍग्रिकल्चर म्हणतोय, मेडिकल सायन्स म्हणतात. त्यावेळी तुम्हाला त्याचा एक ठोस ट्रॅक आहे की तुम्हाला हे झालं असेल तर हे असं तसं शेतीत तसं होत नाही. तुम्ही किती कॉलेजेस केली, किती तुम्ही बीएससी ऍग्री झाला, एमएससी ऍग्री झाला, तरी तुम्हाला काही वेळेला तुम्हाला तुमचंच अनुभव वापरावे लागतील. बरोबर आहे.
आणि इथं आलात ना की तुम्ही एक पीक पिकवायच्या 30, आता ऊस पिकवायचा तर तुम्हाला 25 पद्धतीने ऊस पिकवता येईल. म्हणून माझंच बरोबर आहे आणि त्याचं चुकीचं आहे असं नाही होणार. बरोबर आहे, म्हणजे नवनवीन गोष्टी करत राहाव्या लागतात आपल्याला. याच्यामध्ये नवीन करायला संधी भरपूर आहेत. म्हणजे कधीतरी मी पण असं म्हणत होतो की 100 टन ऊस शक्यच नाही. म्हणजे मी ते सगळं करून बघितलं आणि मला वाटलं की लोक खोटं बोलतात, नाहीत खरं बोलत. मी कुणालाही सांगू शकतो की 100 टन ऊस काढणं शक्य आहे, तो सातत्यानं काढणं पण शक्य आहे. एकदाच निघाला आणि झाला असं नाही. तुम्ही दरवर्षी 100 टन काढू शकता. फक्त ह्या काही पद्धती आणि सिस्टम आपल्याला फॉलो कराव्या लागतील आणि तुमची जमीन चांगलीच असावी असावी. म्हणजे त्याच्यात आता म्हणजे तुम्हाला डायबिटीज झालाय आणि तुम्हाला जिलेबीज खायचे तर ते होणार नाही ना, म्हणजे होणार नाही त्या गोष्टी. तसं जमिनीला पण लागू. आणि संधीच म्हणाल तर मग आता मी जसं तुम्हाला चायनीज विजीज म्हटलं ना, आता आपल्याकडे त्याच्यात भरपूर डिमांड आहेत. पूर्वी पहिल्यांदा झुकिनीचा प्लॉट केला ना, त्यावेळी माझ्याकडे कामाला येणाऱ्या बायकांनी पण ते नेलं नाही. त्याला कळलंच नाही की काय आहे, म्हणजे काय लावलंय दादानी. आणि मग असं पण आता त्यांना पण ते युट्यूबवरनं बघून काय भाजी करतात आणि ती चांगली लागते ती असं केलं. म्हणजे ह्या क्षेत्राकडे पण आपण बघायला पाहिजे. आणि 5 स्टार 3 स्टार हॉटेल्सना पण हे चांगलं डिमांडेबल आहे. माझं असं नवीन पोरं जर कोण असेल आणि ज्यांना छोटी जमीन आहे, आता ह्याच्यात आणखीन एक फायदा काय मॅडम की त्याचं 2-2 महिन्याला पैसे आहेत. म्हणजे 2-2 महिन्याचे क्रॉप आहे ते, 2, 2.5, 3, 3.5 महिन्याचे क्रॉप आहेत. आणि त्याच्यात ते चालू पण लवकर होते, रिझल्ट लवकर येतात, पैसे हातात लवकर येतात. आणि तुम्हाला हे जरी नाही वाटलं तर तुम्हाला लगेच 2-3 महिन्यानं दुसरं क्रॉप पण करता येईल. म्हणजे ह्या गोष्टी पण आपल्याकडे थोड्या बदलाव्या लागतात. तर शेतीमधल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आता मार्केटमध्ये येत आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. ऍडव्हान्स किती जरी आल्या ना तरी बेसिक बदलणार नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या पिकाला एनपीके रेशो काय लागणार आहे तो बदलणार नाही. रोग किडींच्या बद्दल तुम्हाला काय बदलता येणार नाही. त्याच्यात किडी अजून वाढायला लागलेत हे मला मान्य आहे, पण तो चेंजेस नाही करता येणार. आता म्हणजे कसं, आता आपण एखाद्या समजा की आपण ढोबळी मिरचीचं पीक घेतोय, सिमला मिरची, तर ते पीक 7 ते 8 स्टेज मधनच जाणार आहे. पेक्षा वेगळं तिथं काहीच होणार नाही. म्हणजे मी असं म्हणतोय की म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे असं की एक नर्सरी स्टेज असते, तिथं काय आपलं डोकं चालत नाही, कारण ते आपण नर्सरीमधनं जातो आणि विकत घेऊन. पण तिची एक मॅनेजमेंट आहे तिथं. बी कसं लावायचं, कोकोपीट कसं घ्यायचं, कितीचा ट्रे घ्यायचा, त्याला कुठल्या दिवशी किती पाणी द्यायचं, कसं त्याच्या मुळ्या वाढवायच्या वगैरे तिथं मॅनेजमेंट होती ती. पण ज्यावेळी शेतकरी म्हणून मी माझ्याकडे आणून ज्यावेळी मी रोप लावतो ना, त्यावेळी ती रोप पहिल्यांदा काय करेल तर फक्त ते व्हिजिटेटिव्ह ग्रोथ करेल, म्हणजे स्वतःचा विकास करेल. मुळ्या सोडेल, मुळ्या कोकोपीट मधनं काढून ते मातीत जायचा प्रयत्न करेल, फांद्या फुटायला चालू करतील, शेंडा काढायला चालू होईल. हीच होणार आहे. मग इथं शेतकऱ्यांचा खर्च कुठं वाढतो तर त्यावेळी ती दुसरीच काहीतरी औषध घालत बसतात. त्याला करू नका. बरोबर, म्हणजे ते नवजात बालकासारखं सेम संगोपन करावं लागतं. त्याच्यानंतरची तिची दुसरी स्टेज काय होईल तर ते मेल फ्लॉवरिंग काढतं. मग मेल फ्लॉवर म्हणजे पहिल्या 2-5 पानात जे येणार आहे ते फुल येतं, त्याला फळ लागत नाही, पण ते लागतं, कारण त्याच्याशिवाय ते वरचं फलित होत नाही फिमेल फ्लॉवरिंग. तर तिथं मग तुम्ही फळावर येणाऱ्या रोगांची औषधं का मारताय? फळच नाही त्याला, तर फळ फुगवायची औषधं कशाला मारत बसलाय? म्हणजे ही खर्च वाढवण्याच्या कशी वाढत जातात. तर ते ही एक कारण. आणि मी बघितलंय लोकांचं ऍक्च्युअली, कारण त्याला माहितच नसते की खतं कुठली घालायची आहेत, इथं या स्टेजला कुठलं खत लागणार आहे, त्याला कुठली औषधं लागणार आहेत, कुठली एन्झाईम्स लागणार आहेत, प्रोटीन किती लागणार आहे किंवा काय, यावरती विचारच त्यांनी केलेला नसतोय. एक दुसरं की तिसऱ्या स्टेजमध्ये गेलं की ते फिमेल फ्लॉवर काढेल, त्यानंतर काय करणार आहे की ते कॅप्सूल तयार करेल, त्यानंतर ते फ्रूट डेव्हलपमेंट करायला लागला, फ्रूट मॅच्युअर करेल. ह्या स्टेज तुमच्या हातात बदलता नाही येणार. आणि त्या स्टेजला ती रिक्वायरमेंट आहे पिकाची. बरोबर आहे, म्हणजे ज्या पिकाला जितका वेळ लागणार आहे तो तेवढा आपल्याला द्यावा लागेल, तर तुम्हाला जास्त काय प्लॉट टिकवता येईल आणि जास्त उत्पादन पण घेता येईल. इथं आता माणसं जे आपण ह्युमन बॉडीच्या बाबत बोलायचं म्हणलं तर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीचं लग्न करावं ना, कारण तिचं शारीरिक वाढ व्हायला पाहिजे, बौद्धिक वाढ व्हायला पाहिजे, आपल्याबरोबर काय चाललंय तिला कळायला पाहिजे. बाळ झाल्यावर काय करायचं. तुम्ही 9 वर्षाच्या पोरगीचं लग्न करत असाल तर जे जे प्रॉब्लेम आहे ते आहेतच ना, ते पिकाला पण लागू आहेत. म्हणून जेवढा वेळ त्याला डेव्हलपमेंटला लागतो तेवढा द्या, तिथं गडबड नका करू. अच्छा, त्यामुळे म्हणजे कितीही टेक्नॉलॉजी आपल्याकडे ऍडव्हान्स आली तरी सुद्धा तुम्हाला शेवटी हे पण फॉलो करावंच लागेल. जिथं तिला सूर्यप्रकाश लागणार आहे तर लागणारच आहे. म्हणजे तो काय तुमच्या माझ्या हातात नाही आणि ते तुम्हाला बदलता नाही. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे आली तर काय येणार आहे आता, येणे मग पॉलिहाऊसेस आहेत, ग्रीन हाऊस आहेत किंवा हायड्रोपोनिक आता आपल्याकडे ते पण चांगलं प्रोजेक्ट यायला लागलेत. हे व्हर्टिकल फार्मिंग यायला लागलं, हे चांगलेच आहे. हे वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण बेसिक नीड्स राहणारच आहे.
अच्छा. आणि मला असं वाटतंय की जे नवीन पोरं येते तिने हे बेसिक नीड्स एकदा त्यांच्या लक्षात आल्या ना की मग एक पाऊल पुढे टाकता येईल आपल्याला. नक्कीच. म्हणजे शेती थोडी सोपी आहे म्हणायला काही हरकत नाही. अवघड नाही जाय, अवघड करून सांगितली गेली आणि चुकीच्या पद्धतीने आपण समजून घेतली, तिथं आपलं गाणं बिघडलंय. ऍक्च्युअली शेती अवघड नाहीये आणि शेतीत पैसे नाहीत असंही नाहीये. तर मी आता शेवटाकडे येते थोडंसं. आणि आजच्या तरुणांना जे आता BSc ऍग्री मधले आहेत, डिग्री घेऊन बाहेर पडतायत, तर मग ना आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटर्नशिप नावाचा प्रकार असतो. तसा ऍग्रीमध्ये काही आहे का इंटर्नशिप, किंवा लोकांना नाही का मुलांना बाहेर पडल्यानंतर थोडंफार बेसिक काय रेफर करायला पाहिजे, किंवा मग जाता जाता शेतकऱ्यांना छान तुम्ही काहीतरी टिप्स पण नक्की द्याल. मी नवीन पोरं जे आता काय बाहेर येणार आहेत किंवा आहेत जी आता शिकतायत वगैरे, याच्यात आता मला एक दोन ठिकाणी असं जाणवलं की काय याला जमत नाही म्हणून याला ऍग्री कॉलेजला टाका. ऍक्च्युली हे तसं क्षेत्र नाहीये. म्हणजे इथं तुम्हाला स्वतः इंटरेस्ट असायला पाहिजे, तुम्हाला त्या पिकाशी एकरूप व्हायला जमलं पाहिजे. पिकाशी म्हणण्यापेक्षा निसर्गाशी एकरूप होणं गरजेचं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक शेती आणि सगळं झालं त्याच्यामध्ये. आता त्याच्याबरोबर मी या एजमध्ये पण मी अजूनही थांबलो नाही आणि अजूनही पुस्तकं वाचतोय, अजूनही कोर्सेस करतोय, अजूनही शेतकऱ्यांना भेटतोय, अजूनही सायंटिस्टना भेटतोय, अजूनही जिथं कुठं नवीन काय चाललं असेल तर मला राहत नाही, मी जाऊन बघतो त्याच्याकडे काय आणि त्याच्यातलं आपल्यात कसे चेंजेस करता येतील ते अजून पण. म्हणजे ही न थांबणारी प्रक्रिया आहे सगळी आणि सारखी लर्निंग प्रोसेस डेव्हलप करावी. आणि याच्यामध्ये तुम्ही इथं फेल्युअर प्रमाण जास्त काय की मला एखादी गोष्ट कळली तर त्याच्या पुढे जग नाही असं समजणारी मला बरीच भेटली आणि ते थांबले तिथंच, ते थांबले, ते मागं पडले. शेवटी मी पण कुठेतरी जाऊन थांबणार आहे, पण शिकणं थांबवून चालणार नाही, शिकतच राहायला लागणार आहे. आणि नवीन पोरांसाठी जरी असेल तर मी म्हणेन की आता मग भारत सरकारचे किंवा महाराष्ट्र शासनाचे भरपूर कोर्सेस आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रीन हाऊस मॅनेजर आहे, ज्याच्यामध्ये मधमाशी पालन आहे, ज्याच्यामध्ये कीड रोगांचं नियंत्रणासाठी काही वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्याला म्हणजे तुम्ही BScचं असायला पाहिजे असं नाही, तुम्ही शेतकरी असला तरी सुद्धा हे कोर्सेस करू शकता. हे अगदी 10वी नापास असला तरी काही गरज नाही तुम्हाला की तुम्ही ह्याच क्षेत्रातनं जायला पाहिजे. मग आपलं बारामती KVK मध्ये पण काय कोर्सेस होते, कोईमुतूरला पण काय होते, त्यानंतर मांजरीला होत आहेत, किंवा कृषी विद्यापीठातून या कोर्सेसचे बऱ्यापैकी चालू असतात, ऑनलाईन चालू करायलाच पाहिजे आणि त्या वातावरणात असायला पाहिजे. म्हणजे त्या वातावरणात तुम्ही एकदा गेला की मग तुम्हाला हळूहळू त्याच्यातले मग आता जीवाणू असतील, जीवाणू संवर्धन असेल, जीवाणू वाढवणं असेल, म्हणजे त्याचं काम कसं चालतंय, शेतीशी त्याच्याबरोबर कशी नाळ जोडलेली आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी त्या पोरांना अजून पण एक सांगेन, जे तुम्हाला उघड्या डोळ्यानं आता जग दिसतंय ना बाहेर, सूर्य, चंद्र, तारे, रस्ते, हायवेज, गाड्या, विमान वगैरे हे सगळं दिसतं ना आपल्याला, तसं तिथं मातीत पण आहे. अच्छा. मातीच्या एका कानात तो हायवे पण आहे, ते चंद्र आहे, ते तारे आहेत, ते सूर्य आहे, ते सगळं आहे तिथं. ते तुम्हाला दिसलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे आणि त्याचा वापर पण करून घेता आला पाहिजे. इतकं जग आणि इतकं ते व्हास्ट आहे. माती कारण आपण मातीवर शेती करतोय आणि मातीशी संबंधित बोलतोय आणि मग ती पिकं आणि मग ते पैसे, मग ते करिअर, मग ते इंटरेस्ट सगळं आहे याच्यामध्ये. अच्छा. आणि मग शेतकऱ्यांसाठी काय सांगाल टिप्स काही? माझं एकच म्हणणं आहे की एक पीक नका करू, आंतरपिकाकडे बघा, त्यात पण पैसे आहेत. आणि जे एकच पीक पद्धती किंवा एकच पीक सारखं वारंवार करण्यापेक्षा थोडा बदल, चेंजेस करा. खर्च कमी कसा होईल याच्यावर आपण विचार करायलाच पाहिजे. आणि उत्पन्न वाढवायचं का उत्पादन वाढवायचं हा एक त्यात अजून एक मुद्दा आहे. म्हणजे जे शेती करतायत त्यांच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की उत्पन्न वाढलंच पाहिजे, उत्पादनच नुसतं वाढवून नाही चालणार. म्हणजे मी 100 टन ऊस काढतोय आणि त्याच्यासाठी मी 1.5 लाख खर्च करत असतो, दोन्ही गोष्टी इक्वल पाहिजेत. म्हणजे नाही, म्हणजे माझं म्हणणं आहे की खर्च किती करताय त्या मानानं तुम्हाला इन्कम जास्त, तो जी तफावत आहे ना, म्हणजे उत्पादन आणि उत्पन्न असं म्हणतोय. 100 टन ऊस हे उत्पादन झालं आणि त्यातनं तुम्हाला नेट प्रॉफिट किती राहिला हे उत्पन्न आहे तुमचं. आता साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, मला पुस्तकं वाचायचा भयंकर छंद आहे आणि माझी स्वतःची लायब्ररी पण आहे. मी 1000 पुस्तकं माझ्याकडे आज पण आहेत. मग मी एक ती वाचत असताना माझ्या एकदा लक्षात आलं की मी वाचलं असं की चायनामध्ये 70-72च्या काळात काहीतरी त्यांनी चिमण्या आणि उंदरं मारायचं एक अभियान केलं आणि त्याच्यात ना ती मिलिटरी लावली त्यांनी आणि पब्लिकला पण सांगितलं की तुम्ही हे मारून आणा, मी तुम्हाला एवढे पैसे देऊ. आणि पुढच्या वर्षी 10 लाख माणसं त्यांची भूकबळीनं मेली. कारण काय आहे तर टोळधाडी आल्या आणि तिने पिकं अशी फस्त केली. मग त्यांच्या लक्षात आलं की टोळ का वाढले तर चिमण्या मारल्या
बरं बरं. मग चिमण्या मारल्यामुळं टोळीचा अटॅक जास्त झाला, झाडी वाढल्या आणि ती कीड वाढल्यामुळं पिकं फस्त झाली. त्यामुळे लोकांना अन्न खायला मिळालं नाही आणि ती भूकबळीने मिळली. चेन लक्षात आली तुमच्या? माझ्या डोक्यात आयडिया, आणि मी ती शिकलो होतो पण, आणि मला ते मी ऐकलं होतं पण बऱ्याच ठिकाणी की पक्षी थांबे करायला पाहिजेत. म्हणजे विद्यापीठांनी रिकमेंड केलं होतं, सायंटिस्टनी सांगितलं होतं, पण आपण अप्लाय नाही करत. ते मी केलं आणि मला आठवड्यातनं 2 फवारण्या कीटकनाशकावर घ्यायला लागत होत्या. त्या मी एक आठवड्यातनं एका फवारणीवर आलो. हे जे चेंजेस झाले ना, ते पक्षी तिथं येऊन थांबले. मग मी त्यांना पाण्याची व्यवस्था केली, मी त्यांना बसायची व्यवस्था केली, मी त्यांना थोडंसं अन्न आकृष्ट व्हायापुरतं अन्नाची पण म्हणजे ती पण व्यवस्था केली. आणि एकदा तिथं त्यांना यायची सवय लागल्यावर तिने किडी विचून खाल्ल्या. म्हणजे माझा खर्च कमी झाला ना. आलं का लक्षात मला काय म्हणायचं की ह्या ज्या गोष्टी आहेत, आता जर खतं टाकताय वरनं टाकण्यापेक्षा माती आड करा. म्हणजे जी खतं वरनं टाकली जाते ती 60 ते 70% ही खतं हवेत उडून जाते, त्याचा पिकाला काही उपयोग होत नाही. आता ही किती साधी गोष्ट आहे, प्रत्येकाला माहित पण असेल माझ्या अंदाजावर, पण ऍक्च्युअली त्यात काय करायचं की पुढे टाकत गेला तर मागणं काहीतरी अवजार असं फिरायला पाहिजे की ती मातीत मिसळायला पाहिजे. अशा ट्रिक वापरून तुमचा खर्च कमी करता येत असेल आणि उत्पन्न वाढत असेल तर ते करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अशा आम्ही तुम्हाला 100 म्हणजे सातत्यानं शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी अप्लाय करत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे नवीन नवीन गोष्टी. तर मॅनेजमेंट, शेती आणि मार्केटिंग छान पद्धतीनं करताय आणि हे सगळं करत असताना तुमचा वाचनाचा छंद सुद्धा तुम्ही जोपासताय. तर खूप भारी वाटलं मला तुमच्याशी बोलून. आणि तुम्हाला जे पण तुम्ही आता कन्सल्टिंग म्हणून काम करताय त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. वेळात वेळ काढून इथे आलात. थँक्यू सो मच. थँक्यू.